हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण बनवणार आहोत मंगळसूत्रचं पेंडंट। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे डिटेल टेक्निक तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता। मंगळसूत्र बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते आहे 0.3 mm ची तार, ज्याच्यावरती आपण व्रॅप करणार आहोत। इथे लागणार आहे आपल्याला फ्लॉवर कॅप 8 लागतील आपल्याला, त्याचबरोबर 4 चक्री, 2 स्टोन। मी तुम्हाला 2 प्रकारचे मंगळसूत्राचे पेंडंट दाखवणार आहे, म्हणजे एक स्टोनचा आणि एक पारिजातचा। त्याचबरोबर 0 साइजचे किंवा 1 mm चे तुम्ही गोल्डन बीड्स म्हणू शकता, 3 mm चे मोती, 2 खरबुजा, एडी बॉल्स आणि इथे मी 8 म्हणजे 20 गेजची तार यूज केली आहे। त्याचं माप तुम्ही पाहू शकता मी केवढं घेतलं आहे। थोडंसं आपलं बोट त्यापेक्षा एवढं जास्त सोडलं आहे, कारण आपल्याला इकडून आणि इकडून ते लूप द्यावा लागतो। 2 स्टूड लागणार आहेत। या 2 स्टूडचा वापर कसा होईल ते तुम्हाला मी व्हिडिओ बघताना तुम्हाला समजेलच। या पद्धतीने कटर, पक्कड आणि ज्याच्यावरती आपल्याला मंगळसूत्र बनवायचं आहे ते मंगळसूत्राचा असा बेस असा असतो। आता इथे आपल्याला ह्या दोघांना अटॅच करायचं आहे पेंडंट। तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। सुरुवातीला मी 0.3 mm ची तारेतला तुकडा कट करून घेतला। आता आपल्याला काय करायचं आहे, एक मोती यामध्ये टाकून घ्यायचा आहे। पण त्याआधी काय करायचं, सुरुवातीला आपण मोती टाकण्याआधी इथे एक शेवटी छोटासा असा पीळ द्यायचा, म्हणजे काय होईल, आपण मोती टाकल्यानंतर खाली येणार नाही। आता इथे आपण एक मोती टाकून घेऊया असं। मोती टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक गोल्डन बीड्स टाकूया। गोल्डन बीड्स टाकल्यानंतर इथे आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडायचं आणि गोल्डन बीड्स बाजूला करून आपल्याला व्हाईट मोत्यातून खाली तार पास करायची अशी। झालं, इथं असं आलं पाहिजे। ही थोडीशी तार अशी सुटलेली राहू दे, काय हरकत नाही, आपण नंतर कट करून घेऊया। पुन्हा एकदा करूया। हे कशासाठी, तर आपल्याला हे जे 2 स्टोन घेतले आहे या स्टोन भोवती आपल्याला व्रॅपिंगसाठी लागणार आहे, तुम्हाला लक्षात येईलच। पुन्हा एकदा मी मोती टाकून घेते आणि गोल्डन बीड्स टाकून घेते। अंगठ्याच्या साहाय्याने असं टाईट पकडायचं आणि या पद्धतीने तार खाली पास करून अंगठ्याच्या साहाय्याने दोघांना असं जुळवून घेऊन आपण असं खाली तार खेचणार आहोत। असं आपण एक 10 ते 12 मोत्यांचं फ्लॉवर बनवून घेऊया। आणि एक 12 फ्लॉवर म्हणजे 12 मोती टाकून झाले ना, आपल्याला असं ह्याला जॉईन करून बघायचं की 12 लागतात की 13 किंवा कधी कधी 10ही लागू शकतात। तर तुमच्या ह्याच्यावरती, तुम्हाला जर हे थोडासा असा गॅप जास्त पाहिजे असेल तर थोडं कमी लागणार, थोडं असं जुळवून आलं तर एखादं मनी कमी लागणार। ठीक आहे, तर मी बनवून घेते। या पद्धतीने मी असं बनवलं आहे शेवटचा मनी। आणि आपण इथे आता सपोज बघा, परत दाखवते, इथे आपली माळ संपली, 12 मण्यांची मी केली। 12 मण्यांचा अंदाज कसा काढून घेतला, याला असं जॉईन करून बघितलं, आलं फ्लॉवर भरती पूर्ण पहा। आता काय करायचं, हा मोती आणि हा मोती असं जुळवून घ्यायचं। असं फ्लॉवरला आपल्याला हे असं बनवल्यानंतर याला असं अटॅच करायचं वरती स्टोन। आता 2-2 बीड्स पकडायचे म्हणजे मोती, आणि त्याला आपण व्रॅप करून घेऊया असं। ठीक आहे, आता काय करायचं, बॅकला जायचं, हे जे आपल्याला होल दिसत आहेत असे असतात, म्हणजे हे बघा, ह्या स्टोनला असे दिसत आहेत का, सेम तसे याला आहेत। तर थोडंसं मधून तार आपल्याला मोत्यांच्या ह्याच्यातून बाहेर काढायची, समोरच्या अपोजिट साईड। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सात्विक क्रिएशनला सबस्क्राईब करा, म्हणजे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतील।
आणि जर तुम्हाला नवीन कोणतं एखादी ज्वेलरी शिकायची असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला तो व्हिडिओ पोस्ट करेल कसं बनवायचं. त्याचबरोबर आता समोरच्या साईडला मी तार खेचल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या साईडनी इथे त्याचबरोबर तार मी पुन्हा साईडनी काढून समोरच्या अपोजिट साईडला खेचते. सेम आता आपल्याला काय करायचे, पुन्हा एकदा समोरच्या म्हणजे काय करायचे, आपल्याला स्टोनवरती मोती पॅक करून घेण्यासाठी इकडून तिकडून तारा आपल्याला खेचायच्यात, म्हणजे या पद्धतीने की आपलं मोतीचं ते पॅक होऊन जाईल त्याच्यावरती. आणि शेवटी आपल्याला 2-2 बीड्स पकडायचे असं, या पद्धतीने असं आलं पाहिजे. आता आपल्याला काय करायचं, हे तर आपलं पॅक झालेलं आहे. असं हात लावून बघायचं, थोडंसं वाटतंय का ढिल्लं, तर नाही. इथे मी 2 स्टूड घेतले होते हे असे. याला काय करायचं, इथून टाकायचं असं एंडपर्यंत आणायचं, असं इथे असं उभं करायचं. आलं, ठीक आहे. आता काय करायचं, अंगठ्याच्या आपल्या बोटाच्या सहाय्याने जाम पकडायचं असं दोन्ही पण. माझ्या बोटाकडे लक्ष द्या, येईल लक्षात तुमच्या कसं करते. आता ही जी तार आहे आपली, मी इथे हाताने जाम तर पकडलं आहे. ही तारेला आपल्याला या पद्धतीने दोन वेळा रॅप करायचं. आता थोडंसं ते स्टूड आपलं पॅक होण्यासाठी मी काय केलं, स्टूड पॅक होण्यासाठी 30 तार या साईडनी काढली अशी. तार खेचून घ्या, असं जाम झालं पाहिजे ते. अजून मला थोडंसं लूजच वाटतंय. सेम त्या स्टूडमधून काढून असं पुन्हा एक मोती आणि एक स्टूड असं पकडून आपल्याला आता काय करायचं, हे स्टूड आणि एक मोती असं पकडून 2 मोती पकडून असं जाम करायचे, म्हणजे स्टूड हलला नाही पाहिजे. नाही जास्त हलत आहे, या पद्धतीने आलं पाहिजे. आणि ही तार 2 ते 3 वेळा करून आपण कट करून घेऊया. आता तार आता मी इथे कट करून घेते. वरच्या साईडला आणून कट करून घेत असते मी नेहमी, कारण खाली जर थोडंसं राहिलं तर उगाचच खाली टोचण्याची शक्यता असते. आणि इथनं आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं. असं केलं कट. आता ह्याला राऊंड फ्लायर जे आहे आपलं, त्याने असं आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पेंडंट पॅक करायला घ्यायचे. पद्धतीने मी दोन्ही बनवून घेतले आहे. पहिल्यांदा आता आपण काय करणार आहोत, याच्यावरती जे लूप दिलेला आहे
लूप द्यायची पद्धत दाखवते तुम्हाला. सपोज आता हे आपलं ओपन आहे, तर ठीक आहे, अशा प्रकारचे तार. तर असं करायचं त्याला, कारण आपल्याला इथं मंगळसूत्र पॅक करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला तार अशी सरळ करून घ्यायची. सुरुवातीला लूप दिल्यानंतर इथे आपण खरबुजा टाकून घ्यायचा. खरबुजा मणी टाकल्यानंतर आपण इथे चक्री टाकून घ्यायचं. चक्री टाकल्यानंतर आपल्याला हे जे फ्लॉवर कॅप आहे, फ्लॉवर कॅप टाकायची अशी. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत रेड कलरचा क्रिस्टल. पुन्हा फ्लॉवर कॅपने आपण बंद करणार आहोत. ठीक आहे, असं फ्लॉवर कॅपने बंद केल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे हे आपण बनवून घेतलेला स्टोनचं पेंडंट. असं आलं पाहिजे. ते नंतर आपण फिनिशिंग करू, काही प्रॉब्लेम नाही. आता सध्या टाकून घेऊया. नंतर मग ज्यावेळेस आपण पॅक करणार आहोत ना, त्यावेळेस असं खालीवर थोडंसं करून ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. पुन्हा एकदा दाखवते. पुन्हा फ्लॉवर कॅप टाकून घेऊया. एक क्रिस्टल, पुन्हा एकदा फ्लॉवर कॅप. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता याने आपण हे क्लोज झालं इथं एक. आता हे एडी बॉल्स टाकायचं. एडी बॉल्सने थोडी फिनिशिंग अशी एक छान येते. म्हणजे आता म्हणायला गेलं तर आरामात आपण इथं खरबुजा पण साधा टाकू शकतो, पण ते काय एवढं पण अट्रॅक्टिव्ह नाही दिसणार. बघा, ऑलरेडी स्टोनचं आहे, तर आपण एडी बॉल जर स्टोन जर टाकला तर आणखी त्याची फिनिशिंग थोडी भारी येते. आता हे झाल्यानंतर पुन्हा आपली स्टार्ट होतं. फ्लॉवर कॅप एक टाकून घेऊया. सेम आपल्याला करायचं आहे. आता फ्लॉवर कॅप, इथे चक्री टाकल्यानंतर फ्लॉवर कॅप टाकलं, पुन्हा क्रिस्टल टाकला. सेम प्रोसेसने थोडंसं इकडं टाईट पकडून ठेवावं लागतं. आता हे टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला सेम आपला स्टोन टाकायचा आहे. आता बघा, लूप देताना इथं थोडं दिसतंय का ओपन, हे साडीत अडकण्याची शक्यता असते किंवा आपल्या ड्रेसमध्ये. आधीच आपण असं करून घेऊया, म्हणजे अडकणार नाही. ठीक आहे, नाही तर मग सहज अडकणार हे आणि ड्रेस फाटण्याची शक्यता. पुन्हा एक फ्लॉवर कॅप. बंद केलं, चक्री आणि लास्ट आपला खरबुजा झालं. थोडंसं वाटलं ना हे असं वर गेलंय खाली आलंय, सहज फिनिशिंग करता येतं. घालून बघायचं नेहमी. नंतर खूप तार शिल्लक राहिली आहे तर अशी कट करून घेते, कारण एवढी तर गरज नाही लागत आपल्याला. हे जे आहे इथं असं पकडायचं. आता पहा लूप कसा दिला. आता इथं पण थोडीशी अशी जी शिल्लक राहील ना, हे पण साडी काढ जगतं असं, म्हणून ह्याची फिनिशिंग नेहमी या पद्धतीने आली पाहिजे. आलं का पेंडंट? बघा, आता काय करायचं, हे आहे आपली मंगळसूत्र. याला असतं अशा पद्धतीने इथं सुरुवातीला हुक. मंगळसूत्र वेगवेगळे असतात,
तुम्ही नुसतं पेंडंट बनवून ठेवले. सुरुवातीला मी हुक लूज करून घेतला. आता आपण हे जे पेंडंट बनवलेलं आहे त्याला आपल्याला असं इथे असं अटॅच करायचं आहे आणि असं टाईट पकडून राऊंड नोज फ्लायर जे आहे आपलं त्याने ह्या पद्धतीने आलं पाहिजे. असं यायला पाहिजे. सेम आता या साईडचं करूया. थोडीशी इकडची तार जास्त आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, हुक लूज करून घ्यायचं. सेम थिंग म्हणजे जसं ते केलेलं आहे या साईडचं आलं. इकडचं वरती अटॅच करायचं आणि हुक बंद करून टाकायचं. हुक बंद करताना राऊंड नोज फ्लायरचा करायचा वापर म्हणजे टाईट बसेल आणि तार बाहेर लागत नाही. बघू शकता. छान आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. सेम पारिजातचं पण बनवायचं. आता फ्लावर कसे बनवायचे मी व्हिडिओ ऑलरेडी एक पोस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये पारिजातचे फ्लावर कसे बनवायचे किंवा एक सिंपल टेक्निक सांगते. ज्यावेळेस आता आपण स्टोनचं बनवत होतो या पद्धतीचं, तर यासाठी पहिल्यांदा आपण हा मोती टाकायचो आणि नंतर बीड्स टाकायचो राईट. तर त्याच्याऐवजी पारिजातचं फ्लॉवर टाकायचं आणि तिथं बीड्स टाकायचं, अशी त्याची फ्लॉवरची माळ बनवायची आणि एक क्रिस्टल टाकायचं. याचं मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, मोत्याचे फ्लॉवर कसे बनवायचे, मोत्याची फुलं. त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून बघा, म्हणजे पारिजातचे सेट वगैरे बनवताना हे लागतं. सेम आता याला काय करायचं असतं, आपण एक हुक घेतलेला होता, ते स्टूड आपल्याला एक मिनटं दाखवतो तुम्हाला. सेम आपल्याला असं इथे जॉईन करायचा. 2-3 वेळा रॅप करायची 0.3 mm तार आणि या पद्धतीने असं सपोज असं राऊंड करत पूर्णपणे खाली आणायचं आणि इथं पॅक करायचं. आणि त्यानंतर सेम बाकी जसं मी ऑलरेडी एक बनवून ठेवलेलं आहे, तर मी अशा पद्धतीने ऑलरेडी बनवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. खूप ट्रेंडिंगमध्ये आहे हे सध्या. तर गौरी गणपती तुम्ही स्वतःही म्हणजे गौरी गणपतीच्या पूजनासाठी घालू शकता. वेगवेगळ्या पद्धतीचे पेंडंट मी बनवलेले तुम्हाला दाखवते. बघा या पद्धतीने मी फ्लॉवर बनवून घेतले आहे. आता याचं कसं असतं, तुम्ही म्हणणार की मॅडम हे नवीनच दिसते. मी याचं पुन्हा एकदा व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करेल, पण तात्पुरतं जस्ट दाखवते. हा ऑलरेडी एक स्टोन मिळतो असा पद्धतीचा, दोन्हीचा एकच असतो. त्याला जिथे आपण पूर्ण तार जशी ह्याला रॅप करतो ना, तशी छोटीशी तार म्हणजे एवढीच आपल्याला मनी हाफचं सर्कल करायचं आणि इथून इथे तार घालून आपल्याला हे पॅक करायचं. बाकी सेम प्रोसेस, टूड लावले, इथे जॉईन करून घेतले आणि बाकीचं तर काय A to Z सेम. बघू शकता. तरी मी याचा एकदा नक्की तुम्हाला व्हिडिओ मी पोस्ट करेल याचा पारिजात सेटचा अजून एकदा डिटेलमध्ये, म्हणजे अजून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. अशा पद्धतीने सध्या तुम्ही हे घरगुती बनवू शकता. वेगवेगळ्या कलरचे बनवायचे. आता सपोज हे ग्रीन आहे, ग्रीनमध्ये तर आणखी उठून दिसतं. जर आपण ग्रीनचे स्टोन घेतले तर इथे ग्रीन कलरचे स्टोन घालायचे म्हणजे क्रिस्टल, आणखी फिनिशिंग रिच येते आणि खूप छान वाटतं. म्हणजे कलर अपोजिट होत नाहीत वेगवेगळे. बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला दिसतील. आणि जर तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी त्याचा व्हिडिओ पोस्ट करेल नक्की. थँक्यू.